हॅलो फ्रेंड्स, लास्ट टाइम आपण केमिकल रिॲक्शनला सुरुवात केली होती, बरोबर नाही का? आज त्याचा पुढचा भाग आपण इथे स्टडी करणार आहोत, नाही का? तर लास्ट टाइम काय शिकलो त्याबद्दल थोडं पुन्हा एकदा रिवाइज करून घेऊ, नाही? तर लास्ट टाइम आपण केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेतली. तर काही अशा प्रोसेसेस तुमच्या आजूबाजूला घडलेल्या तुम्हाला बघायला मिळतात की ज्या प्रोसेसेसमध्ये टेम्पररी चेंज होतो आणि सोबत मॅटरचं कंपोजिशन चेंज होत नाही. फक्त जी स्टेट आहे मॅटरची ती काय होते, चेंज होते, बाकी सगळं सेम राहतं. टेम्पररी चेंज आहे अशा चेंजला आपण फिजिकल चेंज म्हणून ओळखतो, फिजिकल चेंज म्हणतो. आणि दुसरा चेंज म्हणजे केमिकल चेंज आहे ना. अशाही काही प्रोसेस तुम्हाला बघायला मिळतात तुमच्या आजूबाजूला की ज्यामध्ये परमनंट चेंज होतो, म्हणजे मॅटरचं कंपोजिशन काय होतं त्यामध्ये चेंज होतं. एकदा तो बदल झाला की परत है ना जो सबस्टन्स तयार होतो त्यापासून जो पहिला सबस्टन्स आहे तो आपल्याला मिळवता येत नाही, है ना. असा जो बदल आहे, असा जो चेंज आहे त्याला आपण काय म्हणतो, केमिकल चेंज असे म्हणतो. अशा खूप साऱ्या एक्झाम्पल्सला आपण लास्ट टाइम शिकलोय. लास्ट टाइम खूप सारे एक्झाम्पल्स पाहिले, 7-8 एक्झाम्पल्स आपण पाहिले आणि त्या एक्झाम्पल्सला आपण क्लासिफाय केलं होतं की तो केमिकल चेंज आहे की तो फिजिकल चेंज आहे. ठीक आहे. तर आज आपल्याला त्याच्या पुढचा टॉपिक पाहायचा आहे. ऍक्च्युली आज आपल्याला 5 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पाहायच्या आहेत ज्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाच्या आहेत, है ना. आणि त्या रिॲक्शन्स खूप महत्वाच्या आहेत. पुन्हा पुन्हा पुढे या लेसन मध्ये ते आपल्याला पुढे येतीलच, नाही का. म्हणून ते आताच आपण जाणून घेऊ. ठीक आहे. तर चला सुरू करू आपण त्या ऍक्टिव्हिटीज, नाही का. 5 डिफरंट ऍक्टिव्हिटीज. तर त्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी काही ऍपरेटसची आवश्यकता आहे. तर ऍपरेटस पाहू आपण कोणत्या आहेत. तर आपल्याला लागतं थर्मामीटर, नाही का. थर्मामीटर नंतर आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिश ची गरज असते, नाही का. त्यानंतर ट्रायपॉड स्टँड पण आवश्यक असतो. त्यानंतर फनल पाहिजे आपल्याला आणि नंतर पाहिजे आपल्याला बन्सन बर्नर. ठीक आहे. तर यासारखे आपल्याला ऍपरेटस आवश्यक असतात त्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त काही केमिकल्सची पण आवश्यकता आहे आपल्याला ते ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी. त्यामध्ये सगळ्यात पहिले तर कॅल्शियम कार्बोनेट, नाही का, म्हणजे लाईमस्टोन पावडर, कॅल्शियम कार्बोनेटचं पावडर पाहिजे आपल्याला. त्यानंतर दुसरं केमिकल्स आहे कॉपर सल्फेट पाहिजे आपल्याला. त्यानंतर कॅल्शियम क्लोराईड पाहिजे, नाही का, कॅल्शियम क्लोराईड, नाही का. त्यानंतर आपल्याला पोटॅशियम क्रोमेट पाहिजे, पोटॅशियम क्रोमेट. झिंक डस्ट पण पाहिजे आपल्याला, नाही का. त्यानंतर सोडियम कार्बोनेट आणि थॅलिक अनहायड्रेट, है ना, थॅलिक अनहायड्रेट यासारखे आपल्याला केमिकल्स पाहिजे आहेत या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी, ठीक आहे. आणि या ऍक्टिव्हिटीज मग या केमिकल्स आणि ऍपरेटसच्या मधून आपण 1 बाय 1 परफॉर्म करू. ऍक्च्युली त्या व्हिज्युअलाइज करू, पाहू नेमकं काय आहे त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. तर लुक ॲट द फर्स्ट ऍक्टिव्हिटी. तर आपल्याला काय करायचं आहे, लाईमस्टोन पावडर घ्यायचा आहे 1 टीस्पून, है ना. वी हॅव टू टेक 1 फुल टीस्पून limestone powder and then we have to insert it in a evaporating dish and then we have to strongly hit this evaporating dish, you know, then under the Bunsen burner, right. Bunsen burner च्या मधून ब्लू कलरच्या फ्लेम वरती आपल्याला ती जे लाईमस्टोन पावडर आहे त्याला इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये स्ट्रॉंगली काय करायचं आहे, हिट करायचं आहे. ठीक आहे. तर इथे नेमकं काय होतं ते आपण जाणून घेऊ. बघा, लाईमस्टोन पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, नाही का. तर कॅल्शियम कार्बोनेट याला आपण काय करून राहिलोय, हिट करून राहिलोय, स्ट्रॉंगली हिट करून राहिलोय. तर कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा आपण हिट करतो, लाईमस्टोन पावडरला जेव्हा आपण हिट करतो, तेव्हा इथे काय होतं, जो कॅल्शियम ऑक्साईड आहे तो तयार होतो एका हिटिंगमुळे आणि कार्बन डायऑक्साईड गॅस काय होतो, रिलीज होतो. ठीक आहे. जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटला काय करतो, हिट करतो, नाही का, तेव्हा कार्बन डायऑक्साईड हा गॅस इव्हॅपोरेट होतो आणि कॅल्शियम कार्बोनेटचं टर्बिन कशामध्ये होतं, कॅल्शियम ऑक्साईड मध्ये होतं. ठीक आहे. तर ही झाली पहिली ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेटला काय करायचं होतं, हिट करायचं होतं. नाऊ वी आर लुकिंग फॉर द सेकंड ऍक्टिव्हिटी. पहा, सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला कॉपर सल्फेटचं काय करायचं आहे, सोल्युशन घ्यायचं आहे. ठीक आहे ना. वी हॅव टू टेक द ऍक्टिव्ह सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इन अ टेस्ट ट्यूब, राईट. देन वी हॅव टू टेक अ झिंक डस्ट. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, झिंक डस्ट घ्यायची आहे. समजलं का. तर सेकंड ऍक्टिव्हिटीज होऊन राहिलो आपण. तर
सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, झिंक डस्ट घ्यायची आहे आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये काय करायचं आहे, कॉपर सल्फेटचं ऍक्वेस सोल्युशन घ्यायचं आहे, ठीक आहे. देन वी हॅव टू ऍड दिस झिंक डस्ट इन अ कॉपर सल्फेट सोल्युशन अँड देन वी हॅव टू ऑब्झर्व व्हॉट हॅपन. नंतर आपल्याला पाहायचं आहे की नेमकं काय होणार आहे. तर जेव्हा आपण झिंक डस्ट कॉपर सल्फेट है ना या सोल्युशन मध्ये टाकतो, ऍक्च्युली कॉपर सल्फेटचं सोल्युशन कोणत्या कलरचं राहतं, तर ते राहतं ब्ल्यू कलरचं. कॉपर सल्फेटचं ऍक्टिव्ह सोल्युशन हे ब्ल्यू कलरचं राहतं आणि त्या ब्ल्यू कलरच्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपण काय करतो, झिंक डस्ट ऍड करतो. तर त्यामुळे काय होतं, झिंक हा कॉपर सल्फेट सोबत रिॲक्ट होतो है ना. पहा कसा रिॲक्ट होतो. तर हा आहे झिंक डस्ट जे आपण ऍड करून राहिलो कशामध्ये, कॉपर सल्फेटमध्ये, ठीक आहे. तर नेमकं काय होतं, हा जो झिंक आहे हा झिंक कॉपरला डिस्प्लेस करतो. हा झिंक कॉपरला काय करतो, डिस्प्लेस करतो, वेगळा काढतो आणि त्या जागी सल्फेट सोबत कंबाईन होतो आणि झिंक सल्फेटचं कलरलेस सोल्युशन तयार होतं आणि कॉपर हा वेगळा निघतो, ठीक आहे. तर दिस झिंक इज कंबाईन विथ सल्फेट टू प्रोड्यूस झिंक सल्फेट अँड कॉपर इज गेट डिस्प्लेस. समजलं का. तर अशा पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी होते आणि यामुळे काय होतं, हा जो कॉपर सल्फेटचा ब्ल्यू कलर आहे, कॉपर सल्फेटचा हा जो ब्ल्यू कलर आहे हा फेड आउट होतो है ना, फिक्कट होत जातो आणि नंतर मग आपल्याला झिंक सल्फेटचं कलरलेस सोल्युशन तयार झालेलं बघायला मिळतं. इथे पण हा झिंक हा कॉपर सल्फेट सोबत काउंटरला रिॲक्ट होऊन राहिला आहे, ठीक आहे. तर ही आहे आपली दुसरी ऍक्टिव्हिटी. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, ही ऍक्टिव्हिटी जेव्हा परफॉर्म केली जाते तेव्हा हीट बाहेर पडते, हीट रिलीज होते आणि या हीटमुळं जे टेम्परेचर आहे ना सोल्युशनचं, झिंक सल्फेट या सोल्युशनचं ते काय होतं, वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं, राईट. देन आफ्टर दॅट वी आर लुकिंग फॉर द थर्ड ऍक्टिव्हिटी. बघा थर्ड ऍक्टिव्हिटी. इन थर्ड ऍक्टिव्हिटी वी हॅव टू ऍड अ पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन इन टू ए बेरियम सल्फेट सोल्युशन. पोटॅशियम क्रोमेट याचं सोल्युशन आपल्याला ऍड करायचं आहे कशामध्ये, बेरियम सल्फेटमध्ये, ठीक आहे ना. तर बघा आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पाहू. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला पोटॅशियम क्रोमेट है ना, ऍक्च्युली पोटॅशियम क्रोमेटचा फॉर्म्युला आहे K2Cr O4 आणि या पोटॅशियम क्रोमेट मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे बेरियम सल्फेट, ठीक आहे. तर पोटॅशियम क्रोमेट हे एक येलो कलरचं सोल्युशन आहे ना, येलो कलरचं सोल्युशन आहे पोटॅशियम क्रोमेटचं जे आपण ऍड करून राहिलोय कशामध्ये, बेरियम सल्फेटमध्ये, ठीक आहे. तर काय होतं नेमकं, हा जो बेरियम आहे हा या क्रोमेट सोबत कंबाईन होतो आणि हा जो पोटॅशियम आहे तो या सल्फेट सोबत काय होतो, कंबाईन होतो. समजलं. आणि त्यामुळे बेरियम क्रोमेट याची डार्क येलो कलरची काय होते, पीपीटी फॉर्म होते, ठीक आहे. ते प्रेसिपिटेटचा साईन लिहिलाय मी, लोअर एरो हा प्रेसिपिटेटचा साईन असतो. तर बेरियम क्रोमेटची काय होते, येलो कलरची पीपीटी फॉर्म होते आणि सोबत इथे आपल्याला पोटॅशियम सल्फेटचं सोल्युशन, ऍक्टिव्ह सोल्युशन, कलरलेस सोल्युशन तयार झालेलं बघायला मिळतं, ठीक आहे. तर अशी सिंपल रिॲक्शन आहे जी आपल्याला इथे बघायला मिळते. पोटॅशियम क्रोमेट हे येलो कलर सोल्युशन राहतं, त्याला आपण जेव्हा ऍड करतो बेरियम सल्फेट मध्ये त्यामुळे डार्क येलो कलरचा आपल्याला बेरियम क्रोमेटचा प्रेसिपिटेट तयार झालेला बघायला मिळतो आणि पोटॅशियम सल्फेटचं ऍक्वियस सोल्युशन इथे काय होतं, तयार होतं. समजलं का. तर या रिॲक्शन मध्ये पण काय होते, हीट बाहेर रिलीज होते आणि त्या कारणामुळे टेम्परेचर काय होतं, वाढतं, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पाहायची आहे, फोर्थ ऍक्टिव्हिटी. बघा फोर्थ ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन आहे, ह्याचं सोडियम कार्बोनेटचं, ठीक आहे, ते आपल्याला कॅल्शियम क्लोराईडच्या सोल्युशन मध्ये काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. सोडियम कार्बोनेट, नाही का. बघा सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे Na2CO3. सोडियम कार्बोनेटला आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे कशामध्ये, कॅल्शियम क्लोराईड मध्ये, बरोबर का. कॅल्शियम क्लोराईडचं आपण ऍक्टिव्ह सोल्युशन घेतलं आणि सोडियम कार्बोनेटचं ऍक्टिव्ह सोल्युशन घेतलं दोन वेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये आणि ते काय केलं आपण, मिक्स केलं, एका टेस्ट ट्यूब मध्ये आणलं, नाही का. नंतर काय होतं, हा जो कॅल्शियम आहे हा कार्बन सोबत कंबाईन होतो आणि हा सोडियम जो आहे हा क्लोरीन सोबत काय होतो, कंबाईन होतो
आणि त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटची आपल्याला व्हाईट कलरची पीपीटी तयार झालेली बघायला मिळते आणि इथे 2 मॉलिक्यूल तयार होतात सोडियम क्लोराईडचे. ठीक आहे ना, सोडियम क्लोराईडचे 2 मॉलिक्यूल तयार होतात आणि कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट म्हणून. समजलं का? तर इथे पण जेव्हा रिएक्शन होते तेव्हा हीट बाहेर पडते आणि ही हीट जी आहे ती बाहेर पडते. त्या कारणामुळे जे टेम्परेचर आहे ते काय होतं, वाढतं. नाही का, टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आपल्याला इथे बघायला मिळतं. समजलं का? तर ही आहे आपली चौथी ऍक्टिव्हिटी, ज्यामध्ये आपण पाहिलंय की सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन आपण ऍड केलं कॅल्शियम क्लोराईडच्या सोल्युशन मध्ये आणि त्यामुळं कॅल्शियम कार्बोनेटचं व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट इथे काय होतं, तयार होतं आणि सोडियम क्लोराईडचं ऍक्टिव्ह सोल्युशन तयार होतं. राईट, सोबत हीट रिलीज होते, त्यामुळे टेम्परेचर पण काय होतं, वाढतं. नाही, त्यानंतर आपल्याला आता 5वी ऍक्टिव्हिटी पाहायची आहे आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला थॅलिक अनहायड्रेट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? थॅलिक अनहायड्रेट. तर हा थॅलिक अनहायड्रेट आपण एका इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये घेऊन आलोय, नाही का, आणि इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये आपल्याला थॅलिक अनहायड्रेट टाकायचं आहे. त्यानंतर ही इव्हॅपोरेटिंग डिश आपल्याला ठेवायची ट्रायपॉड स्टँड वरती. ट्रायपॉड स्टँड मध्ये ट्रायपॉड स्टँड वरती आपल्याला काय करायची आहे, ती इव्हॅपोरेटिंग डिश ठेवायची आहे आणि त्या इव्हॅपोरेटिंग डिश वरती काय ठेवलंय आपण, थॅलिक अनहायड्रेट ठेवलाय. त्यानंतर आपल्याला एक फनेल घ्यायची आहे आणि फनेलचं जे माउंट आहे ते आपल्याला काय करायचं आहे, प्लग करायचं आहे कॉटनच्या मधून. कॉटनच्या मधून ती आपल्याला तोंड जे आहे ते बंद करायचं आहे आणि नंतर ती फनेल इन्व्हर्टेड करून ठेवायची आहे इव्हॅपोरेटिंग डिश वरती, ज्या इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये काय आहे, थॅलिक अनहायड्रेट आहे. समजले तुम्हाला? वी हॅव टू टेक ए ट्रायपॉड स्टँड अँड 1 evaporating dish. Then we have to take the thalic anhydride and place it in a evaporating dish. नंतर आपल्याला ती evaporating dish काय करायची आहे, ट्रायपॉड स्टँड वरती ठेवायची आहे आणि फनेल त्यावरती इन्व्हर्टेड ठेवायची आहे आणि नंतर त्याचं फनेलचं जे माउथ आहे ते कॉटनने काय करायचं आहे, बंद करायचं आहे. तर अशी आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. त्यानंतर आपल्याला बन्सन बर्नर घ्यायचं आहे, ट्रायपॉड स्टँडच्या खाली ते ठेवायचं आहे आणि आपला त्या बन्सन बर्नरच्या मधून जी इव्हॅपोरेटिंग डिश आहे त्याला हीट करायचं आहे. ठीक आहे, तर जेव्हा आपण इव्हॅपोरेटिंग डिशला हीट करतो बन्सन बर्नरच्या मदतीनं, तेव्हा त्या इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये असणारा जो थॅलिक अनहायड्राइड आहे तर तो हीट होतो आणि हीटमुळं तो गॅसियस स्टेट मध्ये करतो, कन्व्हर्ट होतो. समजलं का? तो मेल्टिंग पॉइंट जो आहे तो 63 डिग्री सेल्सिअस आहे, जवळपास 63 आहे आणि त्यामुळे लो मेल्टिंग पॉइंट त्याचा, त्या कारणामुळे तो लगेच काय होतो, हीट झाल्यानंतर त्याचं गॅसेस मध्ये काय होतं, कन्व्हर्ट होतं. ठीक आहे, नंतर ज्या गॅसेस आहेत है ना, आता ऍक्च्युली हा वेफर फॉर्म मध्ये असणारा थॅलिक अनहायड्राइड आहे. नंतर ह्या ज्या वेपर्स आहेत थॅलिक अनहायड्राइडच्या, थंड केल्यानंतर ह्या वेपर्स तुम्हाला त्या फनेलच्या इनर वॉलला डिपॉझिट झालेल्या बघायला मिळतात. जे इनर वॉल आहे, इनर वॉल जी आहे त्याची फनेलची, त्या इनर वॉलला तुम्हाला हा थॅलिक अनहायड्रेट डिपॉझिट झालेला बघायला मिळतो जेव्हा तुम्ही काय करता, याला थंड करता. कोणाला थंड करता? थॅलिक अनहायड्रेटला थंड करता. समजलं का? तर इथे नेमकं काय होऊन राहिलंय, फक्त थॅलिक अनहायड्रेटची स्टेट चेंज होऊन राहिली. जेव्हा आपण टेम्परेचर काय करतो, वाढवतो, ठीक आहे, थॅलिक अनहायड्रेट ची स्टेट काय होते, चेंज होते. पण थंड केल्यानंतर पुन्हा थॅलिक अनहायड्रेट जो आहे तो इनर वॉलला काय होतो, सॉलिडिफाय होऊन जातो. समजलं का? तर these are the 5 different activities that are given in your textbook. ह्या 5 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. राईट, तर या ऍक्टिव्हिटीच्या मधून तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आणखी एक टेबल दिलेला आहे, नाही का, तर तो टेबल तुम्हाला फिल करायचा आहे. ठीक आहे ना. तर ऍक्टिव्हिटी नंबर 1, ऍक्टिव्हिटी नंबर 2, ऍक्टिव्हिटी नंबर 3, ऍक्टिव्हिटी नंबर 4, त्यामध्ये नेमकं काय काय होतं, कलर चेंज होतो का, त्यानंतर गॅस रिलीज होतो का, त्यानंतर टेम्परेचर चेंज होतो का, आणि नंतर हा चेंज जो आहे तो नेमका कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे नेचर ऑफ द चेंज, नाही का. तर अशा 4 तुम्हाला काय करायचे कॉलम आहेत, ते कॉलम काय करायचे, फिल करायचे आहेत प्रत्येक ऍक्टिव्हिटी संबंधित. तर सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी आपण पुन्हा एक वेळेस रिवाइज पण होईल आणि सोबत तो आपण चार्ट पण काय करू, फिल करू, नाही का. तर सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये आपण काय केलं, लाईमस्टोन पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट याला काय केलं, हीट केलं आणि त्यामुळे कॅल्शियम ऑक्साईड काय झाला, तयार झाला आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅस काय झाला, रिलीज झाला. समजलं का. तर इथे कलर चेंज झाला का,
तर इथे कोणत्याच प्रकारचा कलर चेंज होत नाही का. त्यानंतर दुसरं आहे इथे गॅस रिलीज होतो का. यस है ना, इथे गॅस रिलीज होतो. आणि कोणता गॅस इथे रिलीज झाला आपल्याला बघायला मिळतो. इथे कार्बन डायऑक्साईड हा गॅस काय होतो, रिलीज होतो. बरोबर आहे. त्यानंतर इथे टेम्परेचर चेंज होतं का, तर इथे कोणत्याच प्रकारचं टेम्परेचर चेंज होत नाही. ऍक्च्युली आपण इथे हीट करून राहिलोय नाही का, त्यामुळे टेम्परेचर वाढणारच आहे नॉर्मली. पण रिएक्शन मध्ये कोणत्याच प्रकारची हीट वगैरे बाहेर पडत नाही किंवा हीट ऍब्झॉर्ब केलं जात नाही. त्यामुळे टेम्परेचर चेंज झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही का. आणि नेचर ऑफ चेंज कोणता आहे ना, हा फिजिकल चेंज आहे की हा केमिकल चेंज आहे. तर हा टेम्पररी झालेला चेंज नाही आहे, कारण कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट करून राहिलोय आणि त्यामुळे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड दोन सेपरेट कंपाऊंड इथे काय होऊन राहिले, तयार होऊन राहिले नाही का. तर हा एक परमनंट चेंज आहे. आणि म्हणून हा कोणता चेंज आहे, हा केमिकल चेंज आहे. कारण इथे मॅटरचं कंपोजिशन पण सोबत सोबत काय होऊन राहिले, चेंज होऊन राहिले नाही का. तर पहिल्या ऍक्टिव्हिटीज बद्दल आपण कॉलम पूर्ण भरून घेतलाय नाही का, तुम्ही पण भरून घ्यायचं आहे तुम्हाला. सेकंड ऍक्टिव्हिटी आपण पाहिली होती नाही का. सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये आपण झिंक डस्ट जी आहे ही ऍड केली होती कशामध्ये, कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये नाही का. कॉपर सल्फेटचं ब्ल्यू कलरचं सोल्युशन राहतं. या ब्ल्यू कलरच्या सोल्युशन मध्ये आपण काय केली होती, झिंक डस्ट ऍड केली होती. आणि त्यामुळे झिंक सल्फेट तयार होतं, कलरलेस सोल्युशन तयार झालं होतं. आणि नंतर मग कॉपर हा वेगळा निघाला होता नाही का. तर यामध्ये सगळ्यात पहिले कलर चेंज होतो का, यस कलर चेंज होतो है ना. आपण कॉपर सल्फेटचा ब्ल्यू कलर पाहिला. या ब्ल्यू कलरचं कन्व्हर्जन कलरलेस सोल्युशन मध्ये होतं है ना. झिंक सल्फेटचं इथे कलरलेस सोल्युशन काय होतं, तयार होतो. म्हणजे इथे नक्कीच कलर काय होतो, चेंज होतो. बरोबर नाही का. त्यानंतर इथे गॅस रिलीज होतो का, नाही, इथे गॅस रिलीज होत नाही है ना. टेम्परेचर वाढतं का, हो टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर चेंज होतं. आणि ऍक्च्युली इथे कसं चेंज होतं, ते वाढतं. तुम्हाला मी सांगितलं जेव्हा या झिंक डस्टला आपण ऍड करतो कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये है ना, तर झिंक सल्फेट तयार होतं, कॉपर वेळा निघतो आणि सोबत हीट पण बाहेर पडते. त्यामुळे इथे टेम्परेचर काय होतं, वाढतं नाही का. तर इथे टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. त्यानंतर नेक्स्ट कॉलम पहा. नेक्स्ट कॉलम मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की विच काइंड ऑफ चेंज इट इज है ना. नेचर ऑफ द चेंज आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर कोणता चेंज आहे, हा आहे केमिकल चेंज. का बरं केमिकल चेंज आहे, कारण इथे काय होऊन राहिलंय, मॅटरचं कंपोजिशन चेंज होऊन राहिलंय. आपण कॉपर सल्फेट घेतला होता, पण कॉपर सल्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, झिंक सल्फेटमध्ये झालं. म्हणजे मॅटरचं कंपोजिशन इथे काय झालं, चेंज झालं. राईट. तर दिस इज ए केमिकल चेंज, परमनंट चेंज आहे, केमिकल चेंज आहे. त्यानंतर आपण थर्ड ऍक्टिव्हिटी पाहिली होती. थर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काय केलं होतं, पोटॅशियम क्रोमेट येलो कलरचं सोल्युशन होतं. या पोटॅशियम क्रोमेटच्या येलो कलर सोल्युशन मध्ये आपण ऍड केलं होतं बेरियम सल्फेटचं कलरलेस सोल्युशन नाही का. आणि त्यामुळे बेरियम क्रोमेटची येलो कलरची पिपेट तयार झाली आणि पोटॅशियम सल्फेटचं कलरलेस ऍक्वियस सोल्युशन तयार झालं नाही का. तर इथे कलर चेंज होतो का, इथे कलर चेंज होतो ना, कारण जो येलो कलर आहे कशाचा, पोटॅशियम क्रोमेटचा नाही का, हा फेंट असतो. आणि नंतर प्रेसिपिटेट जो तयार होतो बेरियम क्रोमेट, त्याचा डार्क येलो कलर राहतो. म्हणजे स्लाइटली कलर चेंज झालेला आपल्याला इथे बघायला मिळतो नाही का. त्यानंतर इथे गॅस रिलीज होतो का, तर इथे कोणत्याच प्रकारचा गॅस रिलीज झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. पण इथे टेम्परेचर मात्र चेंज होतं नाही का. मी तुम्हाला सांगितलं ही रिएक्शन होते वेळी हीट काय होते, बाहेर पडते, हीट रिलीज होते. आणि हीट रिलीज झाल्या कारणामुळं इथे टेम्परेचर काय होतं, वाढतं नाही का. त्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हा कोणत्या टाईपचा चेंज आहे. तर हा एक परमनंट चेंज आहे. आणि इथे मॅटरचं कंपोजिशन पण काय होतं, चेंज होतं ना, हो किंवा नाही. पोटॅशियम क्रोमेट आहे नाही का, हा येलो कलरचा आहे. याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, बेरियम क्रोमेट मध्ये होतं ठीक आहे. आणि पोटॅशियम सल्फेटचं कन्व्हर्जन बेरियम सल्फेट मध्ये होतं. तर अशा पद्धतीनं इथे मॅटरचं कंपोजिशन चेंज झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्या कारणामुळे हा कोणता चेंज आहे, हा आहे केमिकल चेंज. राईट. त्यानंतर आपण चौथी ऍक्टिव्हिटी पाहिली होती. चौथ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सोडियम कार्बोनेटचं ऍक्वियस सोल्युशन घेतलं होतं, कलरलेस सोल्युशन घेतलं होतं. आणि त्यामध्ये आपण कॅल्शियम क्लोराईडचं ऍक्वियस कलरलेस सोल्युशन काय केलं, ऍड केलं. दोन्ही सोल्युशन कलरलेस आहे, बरोबर आहे का. कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट ह्या दोघांचेही जे ऍक्वियस सोल्युशन आहे ते कलरलेस आहे. या दोन्ही कलरलेस सोल्युशनला आपण काय केलं, मिक्स केलं. आणि त्यामुळं व्हाईट कलरचा कॅल्शियम कार्बोनेट इथे तयार झालेला बघायला मिळाला आपल्याला नाही का. आणि ऍक्वियस सोल्युशन पण तयार झालं सोडियम क्लोराईडचं, जे कलरलेस होतं. समजलं का तुम्हाला. तर या रिएक्शन मध्ये पण हीट एनर्जी बाहेर पडते आणि टेम्परेचर वाढतं नाही का. तर तुम्ही इझिली या
रिॲक्शनच्या आधारे तुमचा टेबल जो आहे किंवा जो फोर्थ रो आहे तुम्ही फिल करू शकता, बरोबर नाही का? तर इथे कलर चेंज होतो का? यस, इथे कलर चेंज होतो आणि कलरलेस सोल्युशन पासून व्हाईट कलर इथे तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट कॅल्शियम कार्बोनेटचं तयार झालेलं आपल्याला इथे बघायला मिळतं, नाही का? त्यानंतर सेकंड, इथे गॅस रिलीज होतो का? तर इथे गॅस रिलीज होत नाही का? त्यानंतर थर्ड, टेम्परेचर चेंज होतं का? हो, टेम्परेचर चेंज होतं. इथे टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं, नाही का? आणि नंतर हा चेंज कोणता आहे? तर हा पण एक परमनंट टाईपचा चेंज आहे, ज्यामध्ये मॅटरचं कंपोजिशन काय होतं? चेंज होतं. त्यामुळे हा कोणता चेंज आहे? तर हा एक काय आहे? केमिकल चेंज आहे. तर है ना, 4 पर्यंत आपण ऍक्टिव्हिटीज पाहिल्या. आता आपण 5वी ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा रिवाइज करू आणि तो टेबल फिल करू. तर आपण 5व्या ऍक्टिव्हिटीमध्ये थॅलिक अनहायड्रेटला काय केलं होतं? हिट केलं होतं. आणि जेव्हा आपण थॅलिक अनहायड्रेटला हिट करतो, है ना, इन्व्हर्टेड फनेल ठेवून क्लोज कंटेनर मध्ये, तर तेव्हा काय होतं? थॅलिक अनहायड्रेटचा मेल्टिंग पॉईंट कमी असल्या कारणामुळं आपल्याला थॅलिक अनहायड्रेटचं गॅसेस मध्ये रूपांतरण झालेलं बघायला मिळतं. थॅलिक अनहायड्रेट हा वेपराईज होऊन जातो, ते वेपर्स तयार होतात, नाही का? आणि नंतर थंड केल्यानंतर पुन्हा थॅलिक अनहायड्रेट पुन्हा वॉलला डिपॉट झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर इथे कलर चेंज होत नाही, गॅस रिलीज होतो, पण त्याच मॅटरचा तो गॅस असतो, फ्युम्स असतात, नाही का? आणि ते टेम्परेचर पण चेंज झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही, है ना? आणि हा जो चेंज आहे हा फिजिकल चेंज आहे, कारण की मॅटरचं कंपोजिशन चेंज नाही होत आहे, है ना? फक्त त्याची काय होऊन राहिली आहे? स्टेट चेंज होऊन राहिलेली आहे टेम्परेचर वाढवल्यामुळे, नाही का? तर दिस काइंड ऑफ चेंज इज द फिजिकल चेंज. समजलं का तुम्हाला? तर इथे आपण केमिकल चेंज, फिजिकल चेंज याबद्दल माहिती घेतली, त्या संबंधित ऍक्टिव्हिटीज पण परफॉर्म केल्या, नाही का? तर ह्या ऍक्टिव्हिटीज खूप महत्वाच्या आहे, है ना? यानंतर पुढच्या टेक्स्टमध्ये आणखी ऍक्टिव्हिटीज पुढे येणारच आहे, समजलं का? चला आपण पुढे पाहू. तर यापुढे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात, नाही का? तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की विच टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी इज अ केमिकल काइंड ऑफ चेंज और विच काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी इज द फिजिकल काइंड ऑफ चेंज, है ना? आपल्याला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज है ना, जो आपल्या आजूबाजूला होऊन राहिलेला आहे त्याला काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे, ठीक आहे ना? तर ही ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. तर पहा, तुम्हाला माहिती आहे, तर जिथे कुठे फिजिकल चेंज झालेला आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे, तिथे काही पॅरामीटर्स मुळे तो फिजिकल चेंज होतो. आणि ते पॅरामीटर्स कोणते आहेत? टेम्परेचर आणि प्रेशर. टेम्परेचर अँड प्रेशर, दीज आर द 2 पॅरामीटर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिजिकल चेंज, ठीक आहे? मॅटरची स्टेट चेंज होऊन राहिलेली आहे आणि स्टेट का बरं चेंज होते? प्रेशर चेंज केल्यामुळं किंवा मग टेम्परेचर चेंज केल्यामुळं. टेम्परेचर आणि प्रेशर ह्या 2 पॅरामीटर्सला जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा मॅटरची स्टेट काय होते? चेंज होते, बरोबर नाही का? आणि मॅटरची स्टेट चेंज होते म्हणजे हा कोणता चेंज आहे? फिजिकल चेंज. द फिजिकल चेंज इज ऑकर ड्यू टू द चेंज इन पॅरामीटर्स लाईक द टेम्परेचर अँड प्रेशर. अँड वी नो दॅट दिस फिजिकल चेंज इज द रिव्हर्सिबल चेंज. हा फिजिकल चेंज जो आहे तो रिव्हर्सिबल चेंज असतो, है ना? आपण एक्झाम्पल स्टडी केलाय सगळ्यात पहिल्यांदा, स्टडी केलाय ना? आईस इज गेट कन्व्हर्टेड इन टू ए वॉटर ऑन हिटिंग अँड दिस वॉटर अगेन गेट कन्व्हर्टेड इन टू आईस ऑन कुलिंग, बरोबर नाही का? जेव्हा आपण आईसचं, बर्फाचं जे तापमान आहे, टेम्परेचर आहे, जेव्हा आपण वाढवतो तेव्हा त्यापासून वॉटर तयार होतं, ठीक आहे? पाणी तयार होतं आणि पाण्याला थंड केल्यानंतर पुन्हा बर्फ तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे? तिथे आपण काय करून राहिलोय? फक्त टेम्परेचर चेंज करून राहिलोय. टेम्परेचर या पॅरामीटरला चेंज केल्यामुळं, है ना, काय होऊन राहिलं? इथे फिजिकल चेंज आपल्याला झालेला बघायला मिळत आहे, ठीक आहे? देन त्याच्या विरुद्धार्थ, ठीक आहे, त्याच्या उलट आपण केमिकल चेंज मध्ये जर पाहिलं तर हा एक परमनंट टाईपचा चेंज असतो, ठीक आहे? आणि इथे मॅटरचं कंपोजिशन चेंज होतं, मॅटरचं कंपोजिशन चेंज होतं आणि हा परमनंट झालेला चेंज असतो. या टाईपच्या चेंजला आपण काय म्हणतो? केमिकल चेंज असे म्हणतो, ठीक आहे? आणि एका पर्टिक्युलर चेंजला आपण केमिकल चेंज जेव्हा म्हणतो, है ना, एका पर्टिक्युलर चेंजला जेव्हा आपण काय म्हणतो? एक केमिकल चेंज म्हणतो, तेव्हा तिथे एक पर्टिक्युलर काय असते? केमिकल रिॲक्शन होत असते. पण समजलं तुम्हाला? व्हेन अ पर्टिक्युलर फिनॉल वी कॉल्ड इट ऍज अ केमिकल चेंज, देन देर शुड बी अ केमिकल रिॲक्शन. जिथे कुठेही केमिकल चेंज होतो तिथे काय होते? केमिकल रिॲक्शन होत असते, नाही का? आणि व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, है ना? तर आपण सगळ्यात पहिले केमिकल रिॲक्शनची काय करू? डेफिनेशन पाहू.
तर व्हॉट इज बट केमिकल रिएक्शन? केमिकल रिएक्शन is the process in which a substance undergoes bond breaking and then a completely new substance is formed by making a new bonds. This is called as chemical reaction. है ना, केमिकल रिएक्शन ही एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये जो सबस्टन्स असतो त्या सबस्टन्स मध्ये काय होतो, केमिकल चेंज होतो किंवा मग त्या सबस्टन्स मध्ये जे बॉन्ड्स आहेत ते काय होतात, ब्रेक होतात आणि कम्प्लिटली नवीन सबस्टन्स, नवीन बॉन्ड तयार झाल्यामुळं काय होतो, तयार होतो. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, केमिकल रिएक्शन असे म्हणतो. तर राहील लक्षात, केमिकल रिएक्शन इज द प्रोसेस इन विच ए सबस्टन्स अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग अँड गेट ट्रान्सफॉर्म इनटू ए कम्प्लिटली न्यू सबस्टन्स बाय मेकिंग ऑफ ए न्यू बॉन्ड. राईट. तर या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला जे सबस्टन्स रिॲक्ट होताना बघायला मिळतात है ना, या केमिकल रिएक्शन मध्ये जे सबस्टन्स काय होतात, एकमेकांसोबत रिॲक्ट होतात त्यांना आपण काय म्हणतो, रिॲक्टंट असे म्हणतो. ठीक आहे. आणि जे नवीन सबस्टन्सेस एका पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, प्रोडक्ट असे म्हणतो. ठीक आहे. केमिकल रिएक्शन मध्ये जे सबस्टन्सेस भाग घेतात है ना, त्यांना आपण काय म्हणतो, रिॲक्टंट असे म्हणतो. आणि जे नवीन सबस्टन्सेस केमिकल रिएक्शन मध्ये काय होतात, तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण प्रोडक्ट असे म्हणतो. देन फॉर एक्झाम्पल बघा, कोल आहे, कोळसा. या कोलला आपण हवेमध्ये काय करून राहिलोय, जाळून राहिलोय. ठीक आहे. व्हेन कोल बर्न इन एअर इट कंबाइन विथ द ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन एअर विच रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. नाही का, कोल आहे बघा, हा कोल आहे. या कोलला आपण काय करून राहिलो, हीट करून राहिलोय आणि त्यामुळे हा कोल म्हणजेच ऍक्च्युली कार्बन. नाही का, हा कार्बन जो आहे बघा, हा कार्बन जो आहे, कोल जो आहे, त्याला आपण काय करून राहिलो, हीट करून राहिलो. जेव्हा आपण या कोलला काय करतो, हीट करतो, तर हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजन सोबत आणि त्याची काय होते, रिॲक्शन होते आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा गॅस आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. ठीक आहे. तर इन दिस इज ऍक्च्युअली अ रिॲक्शन है ना, ही एक प्रकारची काय आहे, केमिकल रिॲक्शन आहे. आणि या केमिकल रिॲक्शनला आपण काय केलंय, या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलंय. समजलं का? केमिकल रिॲक्शन ही जर समजून घ्यायची असेल तर त्याला केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण काय करत असतो, मांडत असतो. कारण इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड दिस केमिकल रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशनच्या मधीनं केमिकल रिॲक्शन अभ्यासणं खूप सोपं जातं आणि म्हणूनच आपण काय करतो, केमिकल रिॲक्शनला या इक्वेशनच्या, केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये काय करतो, रिप्रेझेंट करतो. राईट. तर इन दिस रिॲक्शन बघा, कार्बन दॅट इज कोल and the oxygen, these are two reactant, है ना, and carbon dioxide which are produced in this chemical reaction, that's why it is the product of the, this is the carbon dioxide is the product of the chemical reaction. ठीक आहे. तर तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट या दोन टर्म समजले असेल है ना. जो सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतो, पार्टिसिपेट करतो, त्यांना आपण रिएक्टंट म्हणतो. आणि जो नवीन सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये करतो, तयार होतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट असे म्हणतो. राईट. तर in a next topic we have to study how this chemical equation is right, है ना. we have to study the writing of the chemical equation, है ना. या पुढच्या टॉपिक मध्ये आपला केमिकल इक्वेशन कसं लिहितात है ना, त्याबद्दल काय करायची आहे, माहिती घ्यायची आहे. तर इथे खूप सारे केमिकल इक्वेशन्स आपण पाहिले, पण ऍक्च्युली ते कसे लिहितात है ना, ते आपल्याला माहिती नाही. त्याच्या मागचे रूल्स पण आपल्याला स्टडी करायचे. रायटिंग द रूल्स ऑफ द रायटिंग ऑफ द केमिकल इक्वेशन ते पण आपल्याला स्टडी करायचे आहेत, पाहायचे आहे. ठीक आहे. तर आज आपण या टॉपिकला इथे संपवून टाकू आणि उद्याला आपण काय करू है ना, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करू, जो नेक्स्ट टॉपिक आहे कोणता, हाऊ रायटिंग ऑफ ए केमिकल इक्वेशन, तो आपण काय करू, स्टडी करू. ठीक आहे. तर थँक्यू.